नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा क्रिश भोईर ब्लॉग्समध्ये। तर आज आपली गाडीला मागचं पाहू शकता, आपली होंडा शाईन 125 SP 125। तर आज हिला मॉडिफाय करायची आहे जरा। तर गेल्या वर्षी इथं बघा सगळे स्क्रॅच आलं, तर यू पण फुटले नाही, इथं पण गार्ड होतं हँडगार्ड, ते पण फुटलेलं। तर आता आपल्याला हे बदलवायचं आहे, इथं लावायचं आहे, जमलं तर आरसं पण बदलू, आणि मागची हेडलाईट पण नाही, सॉरी मागची बॅकलाईट, तिथूनची एक लाईट ना, मागं लाईटी पण नवीन लावू। अजून बघू काय काय जमला तर मॉडिफिकेशन नवीन। इथं आपला यूट्यूब चॅनलचं नाव पण टाकू, बघू जमतं जर। तर चाललो मी खारघरला मॉडिफाय करायला, रेल्वे स्टेशनच्या इथं, खारघर रेल्वे स्टेशन। तर चला तिथं जाऊया डायरेक्ट। मीनवाइल तर गाईज आपली बाईक इथं पाहू शकता। आता इथं आले आपण खारघरला, बघू शकता आपला दुकानाचं नाव बघू शकता आपण, A to Z बाईक्स कार्स। इथून लाईनशीर तुम्हाला भेटतील सगळे बाईक मॉडिफिकेशनचं दुकानं। चला आता दुकानात जाऊया। इथे यामा याने पाहू शकता, हे का साईडला लावलं। दुकान बघू शकता, ये बोल रहा ना ऐसा? हाँ यही ऐसा लगेगा, ये मतलब इधर का है, ऐसा बैठेगा नहीं, ये रहेगा। कौन सा ये जाएगा 1500। बाप रे बाप गाइस पाहू शकता, हे आरसं पण घेता आता, 1500-1600 बोलतो तो। कितना पानी निकल रहा है, दिख रहा है? काढून बघ, काढून दाखव, काढून दाखव, काढून पानी बहुत है, बरोबर आहे। हेल्मेट बघू शकता, हेल्मेट 101 आहे तिथं, पाहिजे तर तुम्ही नक्कीच या। तो बघा माझावाला पण आहे। चालू आहे पावसाळ्याचा सीझन, जरा व्हिडिओ काढायला पण प्रॉब्लेम येतो, जरा ब्लर होता ना व्हिडिओ। तुम्हाला सांगतो मी, जर बाईक मॉडिफाय करायची असली तर नक्कीच या ठिकाणी या। तुम्हाला बघा A to Z आयटम पाहिजे ते भेटेल।
तिथं नंबर पण आहे त्याचा, झूम करतो मी बघा. काय प्रॉब्लेम असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो समोरच यामाचं शोरूम आपण पाहू शकता. इथं आपली MT आहे पाहू शकता, यामाची स्कूटी आहे R15 दुसरी FZ, ही एक MT ब्लॅकमध्ये फुल. तर तुमची फेवरेट कुठली आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझी तर ही आहे R15. Meanwhile, तर मित्रांनो झाली आता फुल मॉडिफाय आपली गाडी पाहू शकता. आपलं हे हँडल ग्रिप लावले आणि हे मिरर लावले. अजूनही होता तो आपला तोच भावेशसोबत परलेरो गेल्या बेरी जरा फुटलेला लावू दे. दुसरा आपला इथं नाव टाकायचं आहे यूट्यूबचा, तो बोलला उदय, तो बोलला नाव टाकायसाठी आता ना जमणार पाऊस पडतो म्हणून, तो बोलला नंतर ये जाऊन बिन परत मग तेव्हा नाव पण टाकेन इथं आपला यूट्यूबचा चॅनल टाकेन, मग सगळं दिसतं. तर हा बघा आता फ्रंट व्ह्यू आपल्या गाडीचा कशी दिसतं समोरच्या. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.